मला सचिनचा फोनच आला, एक फिल्म आहे तर मला वाचून दाखवायची इच्छा आहे आणि तुझ्यासाठी एक रोल पण आहे, कमाल रोल आहे वगैरे सगळं बोलणं झालं. म्हणजे ठीक आहे. मी गेलो आणि त्यांनी वाचून दाखवलं आणि मला खूपच आवडलं. मनात एक प्रश्न पडला जे मी त्याला लगेच नाही पण एक 2-3 आठवड्यानंतर मी त्याला विचारलं की तू माझ्यात काय बघितलंस आणि तू विराजसाठी मला कास्ट करतोयस. कारण मला मी काही सिमिलॅरिटीज नाही आहे आमच्या दोघांमध्येच. आणि त्यांनी इतकं छान उत्तर दिलं. तो म्हणला मला एक चांगला नट हवा आहे ह्या कॅरेक्टरसाठी. तर मी म्हटलं वाव ओके. आणि ते जस्ट इट हॅपन्ड. असं झालं की मी एका रेस्टॉरंटमध्ये बसून जेवत होते आणि मी सचिनचा फेसबुकवरचा स्टेटस अपडेट पाहिलं की कॉस्ट्युम्सची प्रोसेस चालू आहे आणि आय एम रिअली एक्सायटेड. आणि आय वॉज जस्ट प्लेन जेलस कारण आय वॉज नॉट अ पार्ट ऑफ इट. पण त्याच्या 2 दिवस आधी सचिन माझं एक नाटक पाहायला आला होता. म्हणून मी म्हटलं की ओके त्याला निदान मी आहे हे तरी आत्ता लक्षात आहे. तर काय लोहा गरम आहे मार दो हातोडा टाईप्स त्याला मेसेज केला आणि मला तासाभरात त्याच्या असिस्टंटचा फोन आला की भेटायला येतेस का. आय वॉज शुअर की हे राजवाड्यासाठी तर नक्की नाही आहे. तर मला वाटलं सल्ले ॲडवाईस मार्गदर्शन वगैरे असं काहीतरी असेल. पण ओके चल लेट्स जस्ट टेक वॉट एव्हर इज कमिंग माय वे. बेस्ट पॉसिबल कपडे घालून गेले त्याच्याकडे दुसऱ्याच दिवशी सकाळी. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझा मेसेज आला. तेव्हा फायनली त्यांनी आणि श्रियानी ठरवलं की ओके दिस इज नॉट हॅपनिंग. तर तो मला म्हणला की हे बघ मी तुला ऑनेस्टली सांगतो असं झालं आहे. आय डोंट वॉन्ट टू हाईड इट फ्रॉम यू. म्हटलं हो मला माहीत होतं की श्रिया ही फिल्म करते. तर तो म्हणला ओके आता ती नाही करत आहे. तो मला म्हणला की ओके असं आहे तू स्क्रिप्ट वाच वगैरे आणि मग जर तुला आवडली तर असं तो मला खूपदा म्हणला. आणि मी त्याला म्हणतोय मी वाचते पण सचिन बहुतेक मी करीनच असं मला वाटतं. तर तो म्हणतो घाई नको करूस, रोल कसा आहे त्याच्या काय डिमांड्स आहेत ते तुझं ओके असं करून मी घरी गेले. आणि द होल डे आय वॉज जस्ट ऑन माय फोन वेटिंग फॉर दॅट मेल. आणि ती आल्या मी ती वाचली आणि मी त्याला ओके असं करून मी मोकळी झाले. सेम मला फोन आला होता सचिनचा आणि त्याचं नुकतंच त्यांनी नाटक पाहिलं होतं. त्यामुळे मला आधी असं वाटलं की नाटक बघून नाटकावर प्रतिक्रिया द्यायला फोन आहे. आणि मग ते तिथून सुरुवात झाली. आणि ते सुरू झाल्यानंतर तो म्हणला मी एक फिल्म करतोय आणि फिल्मचं नाव आहे राजवाडे अँड सन्स. हे नाव अर्थात मला फारच आवडलं. स्वतःचं नाव असल्यासारखं वाटलं आणि असं वाटलं की राजवाडे ज्युनियर्स. तर कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्यांनी काही 3-4 गोष्टी त्याच्यात सांगितल्या होत्या. त्याच्यात वाडा चिरेबंदीचाही उल्लेख केला होता. नवीन काळातलं वाडा चिरेबंदी आहे अशा अर्थाचं. आणि तो म्हणला होता की तू आत्ता रमा माधव केला आहे ज्याच्यात तू फुल लेंथ रोल आहे तुझा, तर तू आता छोटे रोल करतोस का. तर मला या प्रश्नाचं फारच हसू आलं कारण हा प्रश्न इनव्हॅलिड होता मुळात. त्यामुळे मी हो असं म्हटलं. पण तो म्हटला तू फिल्म वाच. आणि हा एक फार चांगल्या प्रोफेशनलिझमचा भाग आहे समोरच्याला गृहीत न धरण्याचा. आणि हा मला फार एक महत्त्वाची गोष्ट वाटली. आणि स्क्रिप्ट लगेच मला त्यांनी पाठवली आणि हेच माझ्यासाठी फार चांगला मोमेंट होता. लगेच मी अशी झपाझपा वाचली. रात्री वाचली मी अशी काहीतरी 1:30-2 वाजता. आणि मी म्हटलं की आय एम ऑन. नऊ वाजता उठले आणि मला सकाळचा 8 वाजताचा वगैरे मेसेज दिसला. तर अननोन नंबरवरनं एक मेसेज होता की जेव्हा तू फ्री असशील तेव्हा मला कॉल कर, सचिन कुंडलकर. सो मी अशी उठल्यावर ताडकन बघितलं ओ शिट सचिन कुंडलकर ओ माय गॉड. मी लगेच फोन केला की हां मी कृतिका बोलते काय वगैरे. तर तो बोलला की मी स्क्रिप्टवर काम करतो आहे नेक्स्ट फिल्म करता आणि एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर करता तुझा विचार करतो आहे. तर तुझे पुढचे काय प्लॅन्स आहेत, तू कधी फ्री आहेस किंवा इन जनरलच आपण एक गप्पा मारायला भेटूयात फ्युचर प्लॅन्सविषयी. सो मी म्हणलं हो अगदीच नक्कीच चालेल. आणि मग एक दिवस आय गेस दिवाळीच्या दरम्यान तो पुण्यात आला होता घरी. सो त्याने मला पुण्यातल्या घरी बोलवलं. त्यांनी सगळी कॅरेक्टर्स काय आहेत, माझं कॅरेक्टर काय आहे सगळं इन डिटेल सांगितलं. पहिली गोष्ट मला जरा टेन्शनवाली वाटली की हे जे कॅरेक्टर आहे श्वेता
तर ती मोठी म्हणजे मी ज्या वयाची आहे त्या वयापेक्षा एक 2 ते 3 वर्ष मोठी मुलगी आहे. आणि जनरली आत्तापर्यंत असं घडत होतं की माझ्या वयाहून कमी वयाचे रोल्स मला मिळायचे, कारण मी दिसते लहान माझ्या वयापेक्षा. सो मी त्याला सगळ्यात ऐकून झालं, म्हटलं हे खूप छान आहे, मस्त आहे, मजा येईल. पण म्हटलं मला एक प्रॉब्लेम वाटतोय की मी लहान दिसते. सो मला स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स नाही की मी ती मोठी दिसू शकेन. तर तो बोलला की त्याविषयी तू विचार नको करू, मला माहिती आहे. म्हणजे तोच इतका कॉन्फिडंट होता माझ्याविषयी. सो मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट काय असू शकते की तुमचा डिरेक्टर तुमच्यावर एवढा कॉन्फिडन्स दाखवतोय. सो मी म्हटलं की ओके ग्रेट, चालेल करूया. आणि फर्स्ट ड्राफ्टमध्ये विराजस खूप वेगळा होता. तो जरा काय म्हणत आपण फॅनॅटिक आणि जरा जास्तच ऑर्थोडॉक्स आणि रांगडा होता जरा. आणि ते इन टाईम आणि ते फ्रीडम असल्यामुळे मी सचिनला सांगू शकलो की मला वाटतं की हा असा नसावा, म्हणजे ओके हे. आणि त्यांनी ऐकून घेतलं, बदल करून घेतले आणि एक मिड पॉईंटला आलो आम्ही की हा इथे पण नाही आहे आणि हा इथे पण नाही आहे. तो एक्झॅक्टली नो मॅन्स लँडमध्ये आहे. आणि शूटच्या पहिल्या दिवशीपर्यंत मला कळतच नव्हतं की या नक्की काय म्हणायचं. आणि एका शॉटनंतर मी सचिनला जाऊन म्हणालो की मला नाही कळत आहे, मी अजूनही हे आहे. आणि तो म्हटला की त्याचं म्हणणंच नाही आहे काय. तो सापडला. मी त्याला माहिती आहे की तो ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे. तो इथे आईवडिलांबरोबर डिप्लोमॅटिकली वागतो आणि तो सेट आहे त्याच्या आयुष्यात आणि तो आनंदी आहे. त्याच्यामध्ये मला जेव्हा पहिलं ब्रीफिंग जे दिलं होतं, मितभाषी मुलगा आहे, ज्याच्याविषयी एक मिस्ट्री क्रिएट होते असा एक मुलगा आहे. या सगळ्यासकट महत्त्वाची एक गोष्ट कायम माझ्याबद्दल मला वाटत आलेली ही गोष्ट अशी आहे की लोकांना जो मी वाटतो तो मी नाही. आणि तो मी नाही म्हणण्यापेक्षा मी तो आहे सुद्धा, पण त्या पलीकडे मी काहीतरी आहे. आता सिद्धार्थ किंवा मृण्मयी यांच्याबरोबर ज्यांच्यावर मी काम करतोय त्यांना अनेक इतर रूपं माहिती आहेत, पण त्या व्यतिरिक्त त्यातलं जे अनयचं जे एक असणं आणि एक कुणालाही माहिती नसणं जे आहे ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते मला भयानक काहीतरी हुक केलं गेलं. जे बाहेर दिसणारं एक असताना आतमध्ये त्याचं अख्खं एक विश्व आहे आणि जे मला ज्याच्याशी माझं नातं लागतं. आणि शेवटचं अर्थात राजवाडे हे नाव, आणि त्यामुळे तो एक मेजर हुकिंग पॉईंट होता. स्वतःचं नाव कॅरेक्टरला असणं, स्वतःचं आडनाव असणं ही फार गमतीची गोष्ट आहे. ओके, अमितला मी भेटायच्या आधी मला सचिननी त्याच्याविषयी खूप घाबरवलं होतं. अमित दिवेकर जे आमचे स्टायलिस्ट आहेत, आणि त्याने मला खूप घाबरवलं होतं. तो मला असं म्हणला होता की तो तुला बघून असं म्हणणार की ओ माय गॉड असं करणार आहे वगैरे वगैरे. पण मी अमितला जेव्हा भेटले तेव्हा ही वॉज जस्ट दी ऑपोजिट, आणि ही इज अ स्वीट हार्ट. आणि त्यामुळे अमित मला असं एक मॅनिक्विन असल्यासारखं सकाळी असं सजवायचा, आणि हे नाही हे आणि हे मी खरंच आधी एक्सपिरियन्स केलं नाही आहे की कुणी इतकं स्पेसिफिकली छोट्या डिटेल. म्हणजे त्याच्या असिस्टंट्स अमितच्या ह्या अशा क्रीपी आजूबाजूला कुठेतरी असायच्या, आणि त्यांना क्रीज वगैरे दिसली ना तर ते येऊन टेकच्या आधी ओके. मी खरं तर अमितवर खूप जास्त अवलंबून होतो, कारण तेव्हा मी कन्फ्यूज होतो की नक्की हा मुलगा कोण आहे. आणि मला माहिती होतं की कपडे हे आल्यावर हाफ द बॅटल इज गोइंग टू बी वन. त्यामुळे मी लुक टेस्टच्या दिवशी मी असा होतो की मी पण काही गोष्टी डिस्कस करणार आहे. आणि ते आधी काम केलं असल्यामुळे आय न्यू की आय कुड टॉक टू हिम की केस मला आपण असे करूयात का, मला वाटतं संतोष आपण असं करूयात का. आणि त्या आलोक जसं म्हणलं की ते कपडे येतात आणि आपलं हेच बदलतं, वॉकच बदलतो. म्हणजे कशा प्रकारे आपण वी ओन द स्पेस, वी ओन दॅट हाऊस. ते वाडा आणि त्या गाड्या आणि ज्वेलरी आणि सगळंच. आणि माझ्यासाठी सर्वात मजेशीर हे होतं की बिग भाडी. आणि असं चालू होतं की हां ब्लूटूथ तर ठीक आहे, पण बिग भाडी ते क्लिप ऑन लावूयात का. आणि मी असं होतं की नाही, माझा आतला ॲक्टर जागा झाला आणि म्हटलं की नाही, आय वॉन्ट टू पिअर्स. कपडे हा माझ्यासाठी आयुष्यात कायमच अतिशय कमी महत्त्वाचा असा भाग आजवर राहिलेला आहे. आणि फिल्मचं रिडिंग होतं, मी आपले नॉर्मल कपडे घालून गेलो होतो, तर सचिनला भीतीच वाटली ओव्हरऑल. जे त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होतं की हा कोण फिरतोय इथे, हा मुलगा, आपण यालाच कास्ट केलंय का, असं त्याच्या नजरेतून असा एक टेंटेटिव्हपणा मधनं येत होता की आता काय करावं बाबा, असं सगळं चालू होतं. सगळं झालं, रिडिंग झालं, आणि तो सतत माझ्याकडे बघून एवढंच याच अर्थात सांगत होता की काहीतरी बघ यार, कपड्यांचं बघ. तिथे हा मी खास घेऊन आलोय. निघालो मी, बूट घालताना मी हा चष्मा घातला. ही एकमेव गोष्ट अशी जी त्याला आवडली माझ्याकडे, ती फिल्ममध्येही आहे.
आणि मला वाटलं की चला हेही नसेल थोडं की हे एक आपल्याबरोबर आहे. पण मला असं भयानक टेन्शन आलं होतं या सगळ्या कॉस्ट्युम प्रकाराचं. पण अमित जेव्हा बोलायला लागला तेव्हा मला असं वाटलं की ओके आहे. कारण मला सचिनचे जस्ट आठवडा आधी मला असे त्याचे भारंभार मेसेज यायचे की असे म्हणजे मेसेज आणि आला की सचिन टायपिंग 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 असे 10-12 मेसेज. मराठी मुलांबरोबर राहणं बंद कर उठपासून वाटेल ते मेसेजेस त्याच्यामध्ये. ऍटिट्यूड लेवलवर चेंजेस केलेत सचिननी हा आमच्या. तर तू हे सगळं बंद कर, काही काळ नाटकांच्या तालमीच्या इथल्या लोकांबरोबर घुटमळणं बंद कर वगैरे असे मेसेज टायपिंगच दिसायचं मला. इमिजिएटली एका आठवड्याने अमित पुण्याला आला आणि आम्ही दोघं जण जस्ट कॅज्युअल्सला जाऊन काही 4 टी-शर्ट्स 2 शर्ट्स 2 शॉर्ट्स असं खूप काय 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 खरेदी केली. आणि मी जे कपडे कायम बघायचो आयुष्यात ते अमित बघतच नव्हता, तो वेगळेच काहीतरी बघत होता. आणि मला वाटायचं ओके हे घालायचे का मी, आणि मग मी ते सगळे कपडे घेतले आणि आता मी बऱ्याचदा तेच घालतो. मी कुठेही चांगलं दिसायचं असेल की अमितने दिलेले कपडे मी घालतो. मला आठवतं आपल्या लुक टेस्टच्या आधी म्हणजे एकदा जेव्हा सचिनच्या घरी आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा Right. तर तेव्हा आपल्याला दोघांना तो कागद दिला Right, होता right, ज्यावर right. वर आपल्या सगळ्यांनाच कॅरेक्टरचं हो, नाव हो. कॅरेक्टरचं नाव. कॅरेक्टरचं नाव त्यांच्या Build. कपड्यांचा रंग ते काय ऍक्सेसरीज असे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. सो हे आणि पहिल्यांदा reference घडत images सुद्धा. होतं. एक्झॅक्टली रेफरन्स इमेजेस दाखवल्या आणि त्या पेपर म्हणजे पेपरवर्कच इतकं होतं इन डिटेल की तेव्हाच कळलं होतं की हे काहीतरी खूप छान आणि चांगलंच असं एक असणार आहे. त्याचं ब्लूटूथ तुझं कानातलं. तुझे नेक पीसेस ह्याचे चष्मा आणि शूज. सो प्रत्येक कॅरेक्टरला डिफाईन करणारी अशी एक गोष्ट आहे स्पेशल प्रत्येक कॅरेक्टरची. कट नाईस.